नागपूरमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर पोलिसांनी तात्काळ संचारबंदी लागू केली आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163(1)(2)(3) अंतर्गत हा कठोर निर्णय घेतला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया विशेष रिपोर्ट मध्ये। 17 मार्चला सकाळी 11:30 वाजता शिवाजी महाराज पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। औरंगजेब की कबर हटाओ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलकांनी प्रतिकात्मक कबर जाळल्यामुळे तणाव वाढला। यानंतर संध्याकाळी भालदारपुरा परिसरात दुसऱ्या गटाने दगडफेक केली। अचानक उसळलेल्या हिंसाचारात अनेक वाहनांचे नुकसान झाले। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वेळीच हस्तक्षेप केला। मात्र वाढत्या तणावामुळे नागपूरच्या गणेशपेठ, कोतवाली तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की वैद्यकीय कारणे व अत्यावश्यक सेवांसाठी संचारबंदीमधून सूट देण्यात आली आहे, परंतु 5 पेक्षा अधिक लोकांचा जमाव, अफवा पसरविणे किंवा हिंसक कृती करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल। नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे ही सर्व नागपूरकरांची जबाबदारी आहे। अफवांपासून दूर राहा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करा।